नमस्ते. श्री प्रशांत शिवलिंग मिठारे वास्तु ज्योतिष वास्तुवेद या युट्यूब चॅनलवरून आपणा सर्वांचे मनापासून अंतःकरणापासून स्वागत. येत्या 31 ऑगस्ट पासून या गणेश चतुर्थी निमित्ताने येणाऱ्या ज्येष्ठा गौरीचे आगमन होत आहे. 31 ऑगस्ट वार रविवार या दिवशी संपूर्ण दिवस अनुराधा नक्षत्र आहे. तर गौरीचे व्रत जे आहे, श्री महालक्ष्मीचे व्रत जे येते ते व्रत हे नक्षत्रानुसार येते. त्यानुसार प्रथम दिवशी 31 ऑगस्ट वार रविवार या दिवशी नक्षत्र हे सायंकाळी 5:27 पर्यंत असून त्या दिवशी सकाळी प्रातःकाळापासून म्हणजेच ब्रह्ममुहूर्तापासून अनुराधा नक्षत्र हे सायंकाळी 5:27 पर्यंत आहे. त्यामुळे त्या दिवशी अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आवाहन करण्यास अत्यंत चांगल्या पद्धतीचा शुभ दिवस आहे. गौरीचे पूजन करून प्रतिष्ठापना करावी. दुसरे दिवशी म्हणजेच दिनांक 1 सप्टेंबर 2025 वार सोमवार या दिवशी संपूर्ण दिवस ज्येष्ठा नक्षत्र येत आहे. त्या नक्षत्रावर गौरींचे पूजन प्लस त्यांना महानैवेद्य समर्पित करण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचा सायंकाळपर्यंतचा कालावधी शुभ मानला गेलेला आहे. या कालावधीमध्ये साक्षात श्री महालक्ष्मी गौरीसाठी आपण केलेला मनापासून जो नैवेद्य असेल तो परिपूर्ण समर्पित करावा. तिसरे दिवशी तारीख 2 सप्टेंबर 2025 या दिवशी मूळ नक्षत्र सकाळपासून प्रातःकाळापासून ब्रह्ममुहूर्तापासून आहे ते सायंकाळी 9:51 पर्यंत आहे. त्यामुळे दिवस संपूर्ण दिवस हे मूळ नक्षत्र असल्यामुळे गौरी विसर्जनासाठी दोरे घेणे ग्रहण करून म्हणजे सकाळी सूर्योदयापासूनचा पहिला जो मुहूर्त आहे तो अत्यंत चांगला आहे. तरी सुद्धा ज्यांना जमेल त्यांनी दुपारपर्यंत गौरी दोरे ग्रहण करण्याचा कालावधी जो आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीने अंमलात आणून गौरींचे विसर्जन करण्यासाठी योग्य होईल. अन्यथा त्यातूनही काही अपरिहार्य कारणामुळे दुपारपर्यंत जर जमत नसेल, 2 वाजेपर्यंत जर जमत नसेल तर सायंकाळपर्यंत मूळ नक्षत्र असल्यामुळे सर्वांनी दोरे ग्रहण